नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि आई माऊली सजली माझ्या भक्ताला भेटायला यायला। तर चला आज या नवरात्रीच्या सणाचा आनंद घेऊया, आपल्या बाबुलपाड्याच्या आई माऊलीचा उत्सव साजरा करूया। चला तर ज्यांनी मूर्ती बनवली त्यांना आपण विचारूयाच की त्यांची संकल्पना काय होती। तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव मंथन बागवे आहे। तर दादानी सगळ्यात आधी मला सांगितलेलं की म्हणजे बाबुलपाड्याचं स्केच काढायचं आहे। ओके। त्यांनी मला सांगितलेलं की त्याला लक्ष्मीच्या रूपात हवी आहे आणि त्यांनी वाहनही सांगितलेलं की त्याला आऊल हवं। तर तसं मी कॉन्सेप्ट बसवला आणि त्यांनी मला असंही क्रायटेरिया दिलेलं की त्याला उभीच हवी। ओके। तर तसं मी कॉन्सेप्ट बसवून तिला उभी ठेवली। जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आलोत मी मुंबईला आहे नालासोपारामध्ये। तर आज आपल्या नालासोपारामधील बाबुलपाड्यातील माऊलीचं आई माऊलीचं आगमन आहे। तर त्या आगमनासाठी आलो आहे आता। तर दाखव तुम्हाला इकडे आई माऊली पण आपली स्वस्त आहे एकदम। आता नवरात्रीला सुरुवात होईल आता। तर सर्वजण आले तिकडे आपल्या देवीला घेऊन जाण्यासाठी। तर चला दाखव तुम्हाला। इकडे बघा ही गाडी आहे, ही गाडी आपल्याला या गाडीवरती आपल्या देवीला घेऊन जायचं आहे। गाडीवरती घेऊन जायचं देवीला। आतमध्ये आपण बघूया, देवीला अजून सजवायचे बाकी आहे, त्याच्यानंतर आपण घेऊन जाणार आहोत। इकडे बघा आपण प्रथम दर्शन करतोय देवीचं। इकडे बघतोय आपण आपल्या देवीला आई माऊलीला दागिन्यांनी सजवत आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये इथून आपण बाहेर निघणार आहोत। आई माऊलीचं लुक तर एकदम भारी आहे। बाहेर गेल्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर। आज कारखान्यातून आई माऊली तिच्या मंडपात येणार, तिच्या लोकांना मिळणार आणि तिथे आई माऊली आल्यानंतर हे आई माऊलीचे भक्त आनंदाने तिचा उत्सव साजरा करणार, तिच्यासमोर नाचणार, आनंदाने काय खेळणार। कारण का या आई माऊलीचा महिमाच तेवढा आहे। तर ज्यांनी मूर्ती बनवली त्यांना आपण विचारूयाच की त्यांची संकल्पना काय होती। तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव मंथन बागवे आहे। तर दादानी सगळ्यात आधी मला सांगितलेलं की म्हणजे बाबुलपाड्याचं स्केच काढायचं आहे। ओके। त्यांनी मला सांगितलेलं की त्याला लक्ष्मीच्या रूपात हवी आहे आणि त्यांनी वाहनही सांगितलेलं की त्याला आऊल हवं। तर तसं मी कॉन्सेप्ट बसवला आणि त्यांनी मला असंही क्रायटेरिया दिलेलं की त्याला उभीच हवी। ओके। तर तसं मी कॉन्सेप्ट बसवून तिला उभी ठेवली। तर तुम्ही आता खूप सुंदर मूर्ती बनवलीत आणि जो मंडळ आहे, जो बाबुलपाड्यातील मंडळ आहे, त्याला सुद्धा ही मूर्ती खूप आवडलेली आहे। तर तुमचे खूप खूप आभार मनापासून, धन्यवाद दादा। तर मित्रांनो बघतोय आपण आपली आई माऊली बाबुलपाड्याची माऊली आता बाहेर पडले आपल्या कारखान्यामधून आणि आता चाललंय ती म्हणजेच बाबुलपाड्यामध्ये, म्हणजेच जिथे आपली देवी बसणार आहे त्या ठिकाणी। तर बघूया खूप सुंदर मूर्तीची कला घडवली, एक नंबर वाटते मूर्ती बघायला। आई माऊली तिच्या मंडपात यायला तयार झाली आणि या भक्तांनी रंगांची उधळण केली। अहो भक्तांचं सोडा हो, पण या निसर्गाची काय किमया असेल। कारण का या निसर्गाने अशा ढगांच्या रंगांनी उधळण केली ना की आई माऊली असं वाटत होतं की हे ढग आज आई माऊलीच्या स्वतः आगमनाला आलेत। आपण डॉनलेनच्या गेटवर गेलो। डॉनलेनच्या गेटवर गेल्यावर देवीची हाईट थोडी मोठी होते, त्या कारणामुळे हा गेट आपला छोटा आहे। तर देवीला आता खाली उतरण्याच्या ट्रॉलीवरून आणि त्याच्यानंतर परत आतमध्ये गेटमध्ये आल्यानंतर परत ट्रॉलीवर चढवलं जाणार आहे। तर बघूया आपण इकडे बघा। ट्रॉलीवरून उतरवता येते देवीला आता, कारण का गेटची हाईट थोडी छोटी आहे।
फायनली पुन्हा एकदा देवीला सुखरूपपणे वरती चढवले ट्रॉलीवरती. काय व्हिडिओ वर हे काय बोलायचं
मित्रांनो, आगमनाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.